काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींना शोधून काढावे, ही मोहीम जलद गतीने राबवावी, त्यांच्यावर कारवाई करावी व भारतातून हाकलून द्यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली। या मागणीसाठी उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। निवेदनाद्वारे कोल्हापूर जिल्हा असुरक्षित असल्याच्या भावना व्यक्त करत राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाने याचा गंभीर विचार करावा असंही सांगण्यात आलं। दरम्यान हे निवेदन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्वीकारलं। दरम्यान या प्रसंगी बोलताना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पोलीस जिल्हा प्रशासनाला आज निवेदन देण्यात आलेलं आहे। काश्मीर हल्ल्यामध्ये पहलगाम येथे हल्ला झाला आणि तिथं अनेक निरपराध लोक मारले गेले। अशाच पद्धतीने हे कोल्हापूरसुद्धा असुरक्षित आहे असा आमचा ठाम दावा आहे। जे घटनाक्रम आम्ही सांगितलेलं आहे, पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। मग इरफान अत्तारपासून त्यानंतर पाकिस्तानी जिंदाबाद घोषणा कोल्हापुरात दिल्या गेलेल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर हे सेंटर प्लेस ह्या लोकांचं स्लीपर सेल जे म्हणतो ते बनलेला आमचा असा आरोप आहे। कारण तिकडे कर्नाटक त्यांना जवळ पडतं, भटकळ नावाचा दहशतवादी तिथंच तयार झाला आहे, निप्पाणी जिथं मदरसा एक आहे, त्यानंतर इकडे गोवा कोकण त्यांना समुद्रमार्ग जवळ पडतो आणि मदरसामध्ये आजच पेपरला एका आलेला आहे तिथं शस्त्र सापडली। मदरसामध्ये तुम्ही काय करताय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। आम्ही कुठल्याही धर्माविरोधात नाही आहे, धर्मांधाच्या विरोधात आम्ही काम करणारी माणसं आहोत आणि आज कोल्हापूर असुरक्षित आहे यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। मग इरफान अत्तारसारखी माणसं असू देत, मग जी लोक राज्यात जातात किंवा राज्यातनं इथे येतात ती लोक कोण आहेत, तुमच्याकडे आयडेंटिफिकेशन कुठलं आहे का, कोण लोक आहेत ती, देशप्रेमी असतील तर आम्हाला आनंद आहे, पण देशद्रोही असतील त्याच्याकडे आधार कार्ड नसतील त्यांना ठोकलंच पाहिजे, त्यांना बेड्या घातल्या पाहिजेत, हे अशी आमची शिवसेनेची आमची भूमिका आहे। आणि त्याचबरोबर 40 मुलं सापडली, ती मुलं कुठली आली होती, कुणा आणली होती, तपास नको, शेवटपर्यंत जायला नको, कारण आपल्याला कुठला त्रास होऊ नये ही भूमिका अधिकाऱ्यांनी बदलली पाहिजे। पहिला आपण भारतीय आहोत हे सुद्धा प्रत्येक अधिकारी लक्षात ठेवलं गरजेचं आहे। आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आज एक शोध मोहीम चालू करणार आहे। सगळ्या शिवसेना मी सूचना आणि विनंतीवजा सूचना करणार आहोत की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लपलेले कोण पाकिस्तानी असतील, कोण बांगलादेशी असतील त्यांना शोधून काढा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या। ही शोध मोहीम आम्ही आजपासून सुरू करतोय। पोलीस प्रशासनसुद्धा खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे। ह्या कोल्हापुरात सदर बाजारासारख्या ठिकाणी भोरी समाजाच्या मंदिराच्या इथं आरामखोरला पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देतात, लाज वाटत नाही ह्या लोकांना? शरीर त्यांचं इथं हिंदुस्थानात आणि त्यांचं हृदय पाकिस्तानात असल्या लोकांना धडा शिकवणार ह्या भूमिकेत आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, विशाल देवकळे, अवधूत साळुंखे, राजू यादव, हर्षल सुर्वे, शशिकांत बेडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।